डोसा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा हाय प्रोटीन डोसा नक्कीच ट्राय करून बघा. तर करायचं काय, 1 कप आपल्याला इथं तांदूळ घ्यायचा आहे. सोबतच इथे पाव कप उडदाची डाळ, मसूर डाळ, पाव कप मूग डाळ आणि पाव कप चणा डाळ अशा मी 4 डाळी इथं वापरलेल्या आहे. सोबतच 10 ते 12 मी बदाम वापरलेले आहे. या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकतात. 2 ते 3 लाल लवंगी मिरच्या घातलेल्या आहे आणि यांना स्वच्छ धुवून मी कमीत कमी 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे. भिजत ठेवल्यानंतर बघू शकता डाळी येथे व्यवस्थित भिजलेल्या आहे. यांना अगदी स्मूथ असं आपण दळून घेऊयात. बघू शकतात काही अशा प्रकारे, आणि याचं टेक्स्चर हलकंसं रवाळ जरी असलं ना तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता अशाच प्रकारे मी सर्व पीठ इथं दळून घेतलेलं आहे. बघू शकतात यामध्ये मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी डोसाच्या बॅटर सारखी करून घेतलेली आहे. तव्याला सीझन केलंय आणि लगेचच आपण हा डोसा स्प्रेड करून घेऊयात. अजिबात गरज पडत नाही फर्मेंटेशनची आणि हा झटपट आपला डोसा तयार होऊन जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. फर्मेंटेशनची गरजच नाही. चला तर मग पुन्हा भेटूयात.